हे गाइस, वेलकम बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. आजचं जे कलेक्शन आहे ते मंगळसूत्राचं कलेक्शन आहे. भरपूर मला पर्सनली DM करून भरपूर जणांनी विचारलं की माझं मंगळसूत्राचं कलेक्शन कुठला असतो. भरपूरसा प्रयत्न केला मी की जे मी शॉपमधून घेतलेलं आहे त्या प्रकारचे मंगळसूत्र इन्क्लूड करण्याचं. बघू आता त्यामध्ये काय काय आहे. आणि भरपूरसे पार्सल रिसीव झालेले आहेत. सगळे अफोर्डेबल रेंज आहे आणि छान थोडंसं एक युनिक कलेक्शन मी आज घेऊन आलेली आहे. सो लेट्स स्टार्ट. आणि या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. खाली दिलेल्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करायला विसरू नका, जेणेकरून बाकीचे जे अपडेट आहे तुम्हाला ते इंस्टाग्राम पेजवर मिळेल. आणि इवन या सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक सुद्धा तुम्हाला तिथून मिळेल. सो लेट्स स्टार्ट. कलेक्शन मध्ये थोडंसं एक युनिक कलेक्शन होणार आहे असं. काय म्हणू शकतो आपण, नाजूकचं मंगळसूत्र मला रिसीव झालेलं आहे. हे मेन म्हणजे खालची जी डिझाईन आहे मला थोडंसं युनिक वाटते. छान एलिफंट दिलेला आहे आणि खालच्या साईडला राऊंड देऊन त्यामध्ये छान घुंगरू प्रोव्हाइड केलेले आहेत. बाकी ओव्हरऑल जे लुक येत आहे असं अगदी नाजूक आहे. छान एखादं जर हेवी आउटफिट आपण घालत आहे, हेवी साडी घालत आहोत, सो त्यावर घालण्यासाठी अगदी व्यवस्थित आहे. या ठिकाणावरून सिंगल स्ट्रिंग दिलेली आहे, या ठिकाणी डबल दिली आणि या ठिकाणी पण डबल दिली. फक्त वरच्या साईडला सिंगल दिलेलं आहे. बाकी नॉर्मल काळे मणी यामध्ये पुट केलेले आहेत आणि या पद्धतीचं हे पेंडंट आहे. सो ओव्हरऑल छान आहे. वजनाला अगदी हलका आहे, पण जे लुक आहे ओव्हरऑल खूप छान आहे. थोडंसं युनिक पेंडंट दिलेलं आहे. यामध्ये सेम पेंडंट सारखंच इयरिंग्स दिलेले आहे. सो इयरिंग्स पण छान मोठे असल्यामुळे अगदी सोबर वाटणार आहे. यामध्ये बॅक साईडला हुक दिलेला आहे. सो घातल्यानंतर एवढी लेंथ येत आहे, खूप लांब नाही आहे, पण दिसताना अगदी व्यवस्थित दिसत आहे, डिसेंट दिसत आहे. पेंडंट मला पर्सनली खूप आवडलं. छान आहे. खूप मोठं पेंडंट नाही आहे, खूप छोटं पण नाही आहे, बट ओव्हरऑल जे लुक येत आहे छान, अगदी सिम्पल लुक येत आहे, खूप व्यवस्थित येत आहे. आणि हे दिलेले आहे त्याचे इयरिंग्स. सो ओव्हरऑल या पद्धतीचे इयरिंग दिले तुम्ही साईडला बघू शकता. यामधले भरपूर जे कलेक्शन आहे ना सगळे डिफरंट आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मी ऑर्डर केले होते आणि सगळे छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेले आहे. सो यामध्ये पूर्ण ब्लॅक मनीची स्ट्रिंग दिलेली आहे आणि भरपूर लांब दिलेली आहे. सो ओव्हरऑल नियर अबाउट कमरेपर्यंत याची लेंथ येत आहे. ॲडजस्ट पण करू शकतो आपण बॅक साईडनी जर ॲडजस्ट करायचं असेल. आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेलं आहोचं जे टॅग लाईन आहे ती यामध्ये पुट केली आहे, लेटर्स पुट केले आहो म्हणून. सो नवरोबांना रिलेटेड हा एक पेंडंट त्यांनी दिलेला आहे. छान महाराष्ट्रीयन लुकसाठी अगदी बेस्ट. सो मी थोडंसं शॉर्ट करून दाखवते जेणेकरून कॅमेरामध्ये दिसेल. सो या पद्धतीचं ओव्हरऑल लुक आहे. वेस्टर्न साडी आहे तरी पण अगदी व्यवस्थित दिसत आहे. मोत्यांचं इथं कॉम्बिनेशन केलं असल्यामुळे छान व्यवस्थित उठून दिसत आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे. सो मोती असल्यामुळे आणि इथून पूर्ण प्लेन आहे. सो ओव्हरऑल खूप छान लुक येत आहे. यामधलं फक्त एक मला थोडंसं डिसअपॉइंट वाटलं की जी बॅक साईड दिलेली आहे, ॲक्च्युली हे पूर्ण हँडमेड असल्यामुळे पूर्ण हाताने बनवलेलं, हाताने त्याचं विणकाम केलेलं आहे. सो इथे जे बॅक साईडला जे तार दिलेले आहे ते थोडेसे असं वाटतंय की मे बी साडीमध्ये किंवा एखाद्या ड्रेसेसमध्ये अडकू शकतात. सो याला रफ करून त्याला क्लीन करण्याची गरज आहे. सो बाकी ओव्हरऑल जिथे काळे मोती विणलेले आहेत ते बाकी ओव्हरऑल सगळं व्यवस्थित आहे. फक्त बॅक साईड जे मला थोडंसं डाऊटफुल वाटतंय की मे बी हे थोडंसं प्लेन असायला हवं होतं. आपण घरी पण करू शकतो. थोडंसं जर काही रफ केलं एखाद्या हार्ड वस्तूने तर ते मे बी होऊन जाईल. थोडेसे काठ आलेत कारण ते फोल्ड केले आहेत हाताने पूर्ण याचं बनवलं असल्यामुळे. सो हे आहे गळ्यातलं. याबरोबर मला कानातले रिसीव झालेले आहेत चंद्रकोर डिझाईनमध्ये. या पद्धतीचे झुमके रिसीव झालेले आहेत मला चंद्रकोरमध्ये आणि पूर्ण मोत्यांचं यामध्ये मोत्यांचं यूज केलेलं आहे आणि पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. सो ओव्हरऑल असे झुमके रिसीव झालेले आहेत. त्यानंतर थर्ड जे आहे ते अशा पद्धतीचं थोडंसं शॉर्ट मंगळसूत्र म्हणू शकतो आपण. हे पण पूर्ण कम्प्लीट हँडमेड आहे. तुम्ही बॅक साईडवरून बघू शकता पूर्ण हाताने विणलेलं आहे आणि
छान प्रयत्न केलेला आहे एक व्यवस्थित त्याला बनवण्याचा. थोडंसं फ्लेक्झिबल आहे, जे खालचं पेंडेंट दिलेलं आहे फ्लेक्झिबल आहे. आपण आपल्या पद्धतीने याला ॲडजस्ट करू शकतो. खालच्या साईडला चंद्रकोर देऊन इथं थोडंसं झुमकं पॅटर्न दिलेलं आहे. बाकी ओव्हरऑल जी लेंथ आहे मंगळसूत्राची शॉर्ट आहे, खूप लॉंग नाही आहे. या पद्धतीचं इथपर्यंतच येईल. आणि याबरोबर मला या पद्धतीचे झुमके रिसीव झालेले. सो पूर्ण ओव्हरऑल हँडमेड आहे. लक्षात येत आहे बघताना हँडमेड आहे म्हणून. आणि मधात छान मोरपंख दिलेला आहे. सो हे होतं आपलं थर्ड कलेक्शन. सेकंड जे पार्सल रिसीव झालेलं आहे ते या पद्धतीचं छोटंसं मंगळसूत्र आहे आणि छान यामध्ये नथ दिली आहे. सो संक्रांती येते आहे आणि मे बी व्हिडिओ माहिती नाही आधी अपलोड होतो की नंतर अपलोड होतो, जसं पॉसिबल तसं अपलोड करेन. पण संक्रांतीसाठी तर अगदी बेस्ट आहे. छान यामध्ये मला वाटतं 2 ते 3 प्रकारच्या नथ त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जसे हे मी पूर्ण गोल्डनमध्ये ऑर्डर केलं होतं, यामध्ये मोत्यांचं पण आहे, स्टोनचं पण आहे. सो ओव्हरऑल 2-3 प्रकारचे यामध्ये आपण चूज करू शकतो. सो वेगवेगळे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. सो या पद्धतीची नथ आहे आणि गोल्डनमध्ये असल्यामुळे छान वाटतं मंगळसूत्र. अगदी सिम्पल एखाद्या ट्रेडिशनल आउटफिटवर. आणि आता भरपूर बॅक टू बॅक सण स्टार्ट होणार आहे. सो संक्रांत आहे आणि त्यासाठी अगदी बेस्ट आहे. खूप लॉंग नाही आहे, अगदी शॉर्ट मंगळसूत्र दिलेलं आहे या पद्धतीचं. सो ओव्हरऑल आपण एखाद्या फंक्शनमध्ये घालू शकतो. याबरोबर छान छोटे छोटे कानातले रिसीव झालेले आहेत. अगदी छोटे छोटे असे छान स्टड्स रिसीव झालेले आहेत. सो खूप सुंदर आहे. मी हायली रिकमेंड करेन. अगेन हँडमेड आहेत बट फिनिशिंग जे आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंग केलेली आहे. सो अशा पद्धतीचे हे छोटे छोटे स्टड्स दिलेले आहेत. खूप छान फिनिशिंग दिलेली आहे. सो नेक्स्ट जे पार्सल आहे या पद्धतीचं रिसीव झालेलं आहे. बऱ्यापैकी लांब यामधली डोरी दिलेली आहे. अगेन बॅक साईडला हुक दिलेला आहे. छान आहे. एक काय म्हणू शकतो असं थोडंसं गोल्डन कॉपर टोनमध्ये रिसीव झालेलं आहे. सो ओव्हरऑल खूप छान वाटत आहे. आणि खालच्या साईडला याबरोबर छान असं हेवी पेंडंट प्रोव्हाइड केलेलं आहे. खूप सुंदर वाटतं. छान असं पेंडंट दिलेलं आहे. मीनाकारीचं काम केलेलं आहे. अगेन व्हाईट आपलं पिंक आणि ग्रीन कलरचे स्टोन्स लावलेले आहेत आणि खालच्या साईडला छान घुंगरू. आता मी थोडंसं शॉर्ट केलं. याला पुन्हा जर लॉंग केलं तर खूप सुंदर दिसेल, कारण खूप सुंदर पेंडंट दिलं आहे. छान असं हेवी पेंडंट आहे. आणि ओव्हरऑल जी क्वालिटी दिलेली आहे पेंडंटची आणि बाकी ओव्हरऑल जी मंगळसूत्राची क्वालिटी दिली आहे खूप व्यवस्थित दिलेली आहे. कॉपर असं त्याचं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. सो खूप छान अशा पद्धतीचे जे ज्वेलरी असतात थोडंसं कॉपर गोल्डमध्ये. सो ओव्हरऑल खूप छान वाटतात. सो हे आहे याचं लुक. सो या पद्धतीचे इयरिंग्स मला रिसीव झालेले आहेत. इयरिंग्सचं पण साईज जे आहे ते अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. खूप मोठे पण आहेत आणि खूप छोटे पण दिलेले नाही. सो मी हायली रिकमेंड करेन. जर हेवीमध्ये जर काही जर तुम्ही शोधत असाल तर नक्की जाऊ शकता. हे खराब नाही करायचे अन्वी. हे नाही बॉक्स नको नेऊ. तो पण नाही. हे असं टाकून द्यायचंय. ते काका माहिती ना मग नेत नाही. अन्वी थांब, मी बाबांनाच फोन करतो. तू खूप त्रास देत आहे मला. नाही मी देते. ठेव. जे नाही म्हटलं ना ते नाही. हे घेऊन जा. चल जा. खबा झाला तर तोंडात घातली ना तर खबा होईलच ना. ते असू दे खेळायच्या वस्तू. जा चल जा तिकडे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते TKRB सेल्स म्हणून लिहिलेलं आहे. ब्रँड असेल मे बी त्यांचं. सो हे पण नियर अबाउट जे आधी बोलवलं होतं मी आधी जे शो केलं त्या पद्धतीचंच आहे. प्रकारची स्ट्रिंग दिलेली आहे. बॅक साईडला कुठलीही हुक दिलेलं नाही आहे. सेम 2 लेअरमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. गोल्डन आणि ब्लॅकमध्ये कॉम्बिनेशन. फक्त याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे आणि जे टोन आहे ते खूप कॉपरेशन आहे. त्याचं जे होतं ते प्रॉपर कॉपरमध्ये होतं, थोडंसं गोल्डन टोनमध्ये. हे पण छान आहे. थोडीशी डिझाईन सेम आहे, बाकी पॅटर्न सेम आहे. डिझाईन फक्त वेगळी आहे, वेगळ्या डिझाईनमध्ये दिलेलं आहे. सो हे होतं आपलं नेक्स्ट. आणि याचबरोबर मॅचिंग इयरिंग्स सुद्धा दिलेले आहे. त्याचे त्यावरचे इयरिंग्स जे आहे ते आहे बेलीबीज ब्रँड ज्वेलरी कडून. या पद्धतीचं पाऊच रिसीव झालेलं आहे. अशा पद्धतीचं पाऊच मध्ये मला ही ज्वेलरी रिसीव झालेली आहे. थोडंसं गोल्डन ब्लॅक
ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये आहे. अगेन पॅटर्न जे आहे सेम आहे, डिझाईन मध्ये थोडंसं चेंजेस आहे. ब्लॅक कलरची पूर्ण स्ट्रिंग दिलेली आहे आणि खालच्या साईडला या पद्धतीचं पेंडंट दिलं आहे विथ ब्लॅक मनी सोबत त्यांचं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. पूर्ण मॅट फिनिशिंग मध्ये आहे. गोल्डन ओव्हरऑल कॉम्बिनेशन छान वाटतंय बघताना. ओव्हरऑल जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. याबरोबर इयरिंग्स मला रिसीव्ह झालेलं आहे. या पद्धतीचे इयरिंग्स रिसीव्ह झाले. सो हे पण खूप सुंदर दिसत आहे आणि संक्रांतसाठी तर अगदी बेस्ट आहे. सो यामधले 1 ते 2 जे मी सांगितले ते हायली रिकमेंड करेन. एकदा नक्की जाऊन चेकआउट करून बघा. तर आपलं ज्वेलरीचं कलेक्शन मंगळसूत्राचं कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा. या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.